कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार आहे, तर भारतीय दूतावासानं एक सूचना जारी केलेली आहे। E20 पेट्रोल बाबत प्रश्नांना केंद्र सरकारनं उत्तर दिलंय, तर पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। संयुक्त राष्ट्र हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून 1800 भारतीयांसह खलाशांना बाहेर काढणार आहे, तर वैभव सूर्यवंशीला टीम इंडियापासनं वेगळं ठेवण्यात येणार आहे। ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवींनी एक धक्कादायक प्रसंग सांगितलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 25 जून वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे समान नागरी संहितेची। महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र सरकारनं समान नागरी संहितेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे। राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। या संवेदनशील मुद्द्यावरनं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे तिहेरी तलाक आणि मुस्लिम महिलांच्या छळाचा मुद्दा उपस्थित केला। फरांदे यांनी दावा केलाय की गेल्या 1.5 महिन्यात 3 पीडित मुस्लिम महिलांनी न्यायासाठी त्यांच्याकडे धाव घेतली होती। पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असले तरीही पीडितांना अद्याप खरा न्याय मिळालेला नाहीये। आमदार देवयानी फरांदे यांनी असा गंभीर आरोप केलाय की एका पीडितेला तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती, तर दुसऱ्या महिलेवर तिच्या पतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतीय दूतावासाची। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवून आखाती प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सध्या एका शांतता करारानंतर या प्रदेशात शांतता नांदतेय। इराणमधील सुरक्षा परिस्थितीत अलीकडे झालेल्या सुधारणेच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांसाठी एक सुधारित प्रवास सूचना जारी केली आहे। दूतावासानं असं म्हटलंय की परिस्थिती सुधारली असली तरीही पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी इराणचा अनावश्यक प्रवास टाळावा। भारतीय दूतावासानं परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं नमूद केलं, परंतु सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही केलंय। दूतावासानं एका पोस्टमध्ये असं म्हटलंय की ते इराणमधल्या सुरक्षा परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून अलीकडे सुधारणा दिसून येत आहेत। अलीकडील सुधारणा असूनही पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी इराणचा सर्व अनावश्यक प्रवास टाळावा। दूतावासानं इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि अत्यावश्यक कामासाठी तिथे प्रवास करणाऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्याचा, स्थानिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचा आणि केवळ विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती घेण्याचा सल्ला दिलाय। पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची। इथेनॉल मिश्रित पेट्रोल किंवा E20 याबाबतचे विविध दावे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता एक प्रतिक्रिया दिली आहे। सरकारनं असं म्हटलंय की इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची सखोल वैज्ञानिक चाचणी करण्यात आलेली आहे। सरकारकडनं त्यावर सातत्यानं देखरेख ठेवली जाते। काही व्यक्ती जाणून बुजून सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवतायत, अनावश्यक भीती निर्माण करून अधिक व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करतायत। जुने फोटोज किंवा व्हिडिओ नवीन म्हणून शेअर केले जात आहेत। पेट्रोलमध्ये उसाचा रस थेट मिसळला जात असल्याचं दाखवणारे व्हिडिओ सरकारनं फेटाळले आहेत। मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इंधनात मिसळलं जाणारं इथेनॉल एका विशिष्ट औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केलं जातं। ते उसाचा रस, गूळ, तुटलेला तांदूळ किंवा मका यांसारख्या पदार्थांपासून बनवलं जातं।
परंतु आंबवण्यासारख्या प्रक्रियेनंतर त्यांचा गुणधर्म मूळ कच्च्या मालापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. पॉडकास्टची चौथी बातमी पासपोर्टची. जर तुम्ही पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा मानत असाल तर तुम्ही परराष्ट्र मंत्रालयाचं नवीनतम निवेदन ऐकलं पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं स्पष्टपणे सांगितलंय की पासपोर्ट हे प्रामुख्यानं प्रवासाचं दस्तऐवज आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. 2025 मध्ये 15 दशलक्ष पासपोर्ट आणि संबंधित सेवा जारी करण्यात आल्या, ज्यापैकी केवळ 13.9 दशलक्ष पासपोर्ट होते. पोलीस पडताळणी वगळली तर पासपोर्ट प्रक्रियेला 6 कामकाजाचे दिवस लागतात. PSK आणि POPSK इथे 45 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. 10 वर्षांपूर्वी केवळ 77 केंद्र होती, तर आता देशभरात 545 पासपोर्ट केंद्र आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी हॉर्मुझ सामुद्रधुनीची. जगातली सगळ्यात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा आता चर्चेत येतेय. इराण आणि अमेरिका यांच्यातील अनेक महिन्यांच्या तणाव आणि संघर्षामुळे केवळ तेल बाजारावरच नाही तर समुद्रात अडकलेल्या हजारो खलाशांवरही परिणाम झालेला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की शेकडो जहाजं अनेक महिन्यांपासून समुद्रात अडकून पडली आहेत. आता संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेनं या अडकलेल्या खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक मोठी योजना सुरू केलेली आहे. जगातील सर्वात मोठ्या व्यापारी जहाजांवर काम करणाऱ्या प्रत्येक 6 खलाशांपैकी एक भारतीय असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हॉर्मुझमधल्या संकटाचा परिणाम भारतीय खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांवरही झालेला आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. वैभव सूर्यवंशी आयर्लंडमध्ये दाखल झालाय. आयर्लंड विरुद्धच्या T20 मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी या दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. असं झालं तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरेल. मात्र त्याच्या पदार्पणापूर्वी एक रंजक बातमी समोर येते. वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलता येणार नाहीत. ICC आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका नियमामुळे सूर्यवंशीला एक वेगळी ड्रेसिंग रूम द्यावी लागेल. 16 वर्षाखालील खेळाडूंना प्रौढांसाठी असलेल्या चेंजिंग रूम्स वापरता येत नाहीत. त्यामुळे सूर्यवंशीला इंग्लंडमधील प्रत्येक ठिकाणी त्याच्या पालकांसोबत एक स्वतंत्र चेंजिंग रूम मिळेल. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता रामचरणची. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी नुकताच त्यांचा मुलगा रामचरणबद्दल एक हृदयद्रावक आणि धक्कादायक किस्सा सांगितला. त्यांनी खुलासा केला की पेड्डी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रामचरणला एक गंभीर अपघात झाला होता, ज्यात त्याची दृष्टी जवळजवळ गेली होती. हा प्रसंग कुटुंबासाठी खूप कठीण आणि भीतीदायक होता. चिरंजीवी म्हणाले की या दुखापतीसाठी रामचरणला 8 टाके लागले, पण त्यानं काम सुरूच ठेवलं. डॉक्टरांनी असा इशाराही दिला होता की जर ही दुखापत आणखी खाली झाली असती तर त्याची दृष्टी जाऊ शकली असती. सुदैवानं दुखापत भुवईजवळ झाली असल्यानं मोठं नुकसान टळलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.